Dear students, look at the whiteboard. So here there are details about pre-modification of noun phrase. As I told you, whatever that comes before the head noun, it is called as pre-modification. मागचं लेक्चर पहा नाही तर काही समजणार नाही तुम्हाला. ओके, कारण एकानंतर एक असे करून सगळे लेक्चर्स पाहायचे नाही तर डायरेक्ट पुढचं पाहायला गेला तर काही समजणार नाही. ओके, तर हेड नाउनच्या अगोदर जो आलेला भाग असतो इट इज कॉल्ड ॲज प्री मॉडिफिकेशन ॲज आय टोल्ड यू इन द लास्ट लेक्चर. सो here in pre-modification you will have different types. Okay, so initially predeterminer. आता आपण म्हणतो ना all the boys, तर all काय आलं predeterminer. all the boys came to the lecture. Both of the problems are serious. Half of the matter is over, like this. So here in that noun phrase, if these words come, all, both, half and some others, so at that time it is called as predeterminer. कसं अगोदर जे प्री मॉडिफिकेशनचा पार्ट काय पहिला predeterminer. ओके, यापैकी कोणतं तरी एक येऊ शकतं, सगळंच येईल असं काही नाही. ओके, सो predeterminer. And after that determiner has these four categories. Okay, yeah, the first category is articles. Determiner म्हणजे the boy attended the lecture. तर कसं होईल माहिती का, the boy प्री मॉडिफिकेशनच्या खाली म्हणजे काय रेषा मारायची उभी ट्री डायग्राम काढत असताना त्याच्या खाली प्री मॉडिफिकेशन डिटर्मिनर आर्टिकल द अशा पद्धतीने येईल. सो नेक्स्ट इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत आपण कंपल्सरीच्या लेक्चरमध्ये क्लासमध्ये पाहिलेले. ओके, सो दिस दॅट दीज दोज प्रॉब्लेम्स आर सिरियस. प्रॉब्लेम्स हेड आहे दोज काय प्री मॉडिफिकेशन डिटर्मिनर डेमॉन्स्ट्रेटिव्ह दोज या अर्थानं. नेक्स्ट इज पजेसिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणतो आपण याला. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स दिस दॅट दीज दोज हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. नंतर काही प्रोनाउन्स आहेत त्यांचं नाव आहे पजेसिव्ह. पजेसिव्ह म्हणजे काय, माझा मोबाईल, दिस माझा इज पजेसिव्ह. तो त्यांचा इश्यू आहे. फॉर एक्झाम्पल त्यांचा पजेसिव्ह आहे. तसंच इंग्लिशमध्ये माय, योर, हर, हिज, अवर, देअर एटसेट्रा. सो दीज आर द पजेसिव्ह प्रोनाउन्स. वाक्यात कसं येईल नाउन फ्रेज म्हणजे जेव्हा एक्झाम्पल असेल बघा बरं. माय मोबाईल वॉज लेफ्ट बिहाइंड माय. कसं माय मोबाईल हेड आहे माय, प्री मॉडिफिकेशन पजेसिव्ह माय या अर्थानं. Okay, so this is possessive. And the last head under determiner is interrogatives. Interrogative म्हणजे काय, प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी काही आपण प्रोनाउन वापरत असतो. तर ते प्रोनाउन कोणते कोणते आहेत, हुज, विच. हुज म्हणजे ज्याचा जिचा, विच म्हणजे विच ऑफ दीज पेन्स डू यू वॉन्ट यापैकी या अर्थानं. वेअर WHERE, हाऊ, whom. सर अशा प्रकारचे हे सगळे इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन्स आहेत. तर whose problem was serious अशा पद्धतीत सुद्धा म्हणजे फ्रेज होऊ शकते. सो इन दिस वे, सो दीज आर द व्हेरियस हेड्स अंडर डिटर्मिनर. हे झालं डिटर्मिनरचं. After this, the next category is post determiner. पोस्ट डिटर्मिनर, पोस्ट म्हणजे नंतर, डिटर्मिनरच्या नंतर येणं किंवा म्हणजे पुढचा भाग आहे तो. सो पोस्ट डिटर्मिनर याच्यामध्ये काही काही फ्यू, मेनी, मच, लिटल अशा प्रकारचे शब्द येतात पोस्ट डिटर्मिनरमध्ये. आणि क्वांटिफायर्स येतात. क्वांटिफायर इन द सेन्स म्हणजे ती संख्या दर्शवली जाते क्वांटिफायरच्या माध्यमातून. दोन प्रकारचे क्वांटिफायर असतात, तुम्हाला माहिती आहेत ते. कार्डिनल नंबर्स समजा 1, 5,
10 अशा प्रकारचे जे अंक आपण सांगणे त्याला आपण काय म्हणतात, कार्डिनल नंबर म्हणतात, कार्डिनल नंबर. ओके. सो आणि दुसरा आहे ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल नंबर, ऑर्डिनल नंबर कसं, फर्स्ट पहा, 10th, 7th, 21st, 50th, 75th अशा पद्धतीचे these are ordinal numbers. So in this way we are thinking about pre-modification in the noun phrase, and these are various things that we are dealing with. आणखी एक दोन बाबी आपल्याला म्हणजे चर्चा करायची त्या बाबींची प्री मॉडिफिकेशन मध्ये. हे तुम्हाला समजलं असेल, व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. पुढची चौथी कॅटेगरी आहे प्री मॉडिफिकेशनची, डी, ॲडजेक्टिव्स. हेड नाउनच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह सुद्धा येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल फायनल, हँडसम. ओके. आणखी ॲडजेक्टिव्ह, बरेच ॲडजेक्टिव्ह घेऊ शकता. Final, handsome, systematic. Okay. Systematic, smart, excellent अशा प्रकारचे सगळे ते सगळे ॲडजेक्टिव्ह आहेत, अनंत आहेत, ते भरपूर संख्या आहे त्यांची. हेड नाउनच्या अगोदर ॲडजेक्टिव्ह सुद्धा येऊ शकतं. ओके. कसं, the final match was played between England and India, like this. The final match. The final हे दोन शब्द प्री मॉडिफिकेशन मध्ये येतील. द डिटर्मिनर आर्टिकल येईल आणि फायनल ॲडजेक्टिव्ह येईल, लक्षात घ्या. ओके. आणि नेक्स्ट शेवटची कॅटेगरी आहे नाउन मॉडिफायर. नाउन मॉडिफायर, नाउन म्हणजे कसं आहे, हेड नाउनच्या अगोदर आणखी एक नाउन येऊ शकतं. कसं, द वॉटर प्रॉब्लेम वॉज ओव्हर. द वॉटर प्रॉब्लेम वॉज ओव्हर. लक्षात घ्या, या ठिकाणी हेड नाउन आहे, प्रॉब्लेम हे पोस्ट मॉडिफिकेशन आहे, लक्षात घ्या. आणि द डिटर्मिनर आर्टिकल आहे, वॉटर काय नाउन मॉडिफायर आहे. ओके. सो इन दिस वे, सो हियर वी विल हॅव नाउन मॉडिफायर. ओके. हे झालं कशाचं मॅटर, प्री मॉडिफिकेशन. ओके. तर असं वाक्यामध्ये येतं, ते तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल. प्री मॉडिफिकेशन कुठं आहे, पोस्ट मॉडिफिकेशन कुठं आहे, हेड नाउन कुठे आहे. प्री मॉडिफिकेशन in the sense whatever that comes before the head noun is called as pre modification. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एक तर हेड म्हणून नाउन किंवा प्रोनाउन येत असतं. ओके. त्यामुळे त्याच्याविषयी जास्ती काही बघण्याची गरज नाही. ना पोस्ट मॉडिफिकेशन, हेड नाउनच्या नंतर जे येतं ते पोस्ट मॉडिफिकेशन. आता समजा द बॉयज from my class came
पहा नाऊन कुठं आहे, हे हेड नाऊन आहे, हे हेड आहे, हे काय म्हणजे हे प्री मॉडिफिकेशन आहे, आणि फ्रॉम पासून पुढचा भाग काय, दिस इज पोस्ट मॉडिफिकेशन. मॉडिफिकेशन म्हणजे बदल करणे या अर्थामध्ये बदल करणे, पोस्ट मॉडिफिकेशन. तर म्हणजे पोस्ट मॉडिफिकेशन म्हटल्यानंतर सो देर आर सम टाइप्स ऑफ पोस्ट मॉडिफिकेशन. आता 2-3 उदाहरणं घेऊ, त्या माध्यमातून आपण समजून घेऊया. The boy who was smart was my friend. The girl standing in the queue is my sister. Is my sister. मग पुन्हा the students of that class sang. The students of that class sang. ओके, यापैकी पहिला जो प्रकार आहे ना, ओके, हे पहा, हू, दिस वर्ड इज इम्पॉर्टंट. या म्हणजे हा जो हू आहे, या हूला म्हणजे कसला म्हणजे कसलं प्रोनाउन म्हणतात, रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणतात. रिलेटिव्ह प्रोनाउन पण म्हणतात, मग पुन्हा इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन सुद्धा म्हणतात. ओके, त्यामुळं अशा प्रकारच्या वाक्यांना म्हणजे काय म्हणायचं, म्हणजे अशा प्रकारच्या पोस्ट मॉडिफिकेशनच्या प्रकाराला म्हणायचं रिलेटिव्ह क्लॉज. रिलेटिव्ह क्लॉज, रिलेटिव्ह प्रोनाउन पासून जो क्लॉज तयार होतो त्याला रिलेटिव्ह क्लॉज. सेकंड, दुसरा प्रकार पहा कोणतं, हे, हा, द गर्ल, सॉरी, हा, इट इज कॉल्ड ॲज नॉन फायनाईट क्लॉज. नॉन फायनाईट क्लॉज हा अशा प्रकारचा क्लॉज असतो ज्यातून आपल्याला कोणता टेन्स आहे हे समजत नाही. द गर्ल स्टँडिंग इन द क्यू इज, फक्त स्टँडिंग इन द क्यू पहा बरं, पास्ट जरी ING जरी असलं तरी पास्ट, प्रेझेंट किंवा फ्युचर, सो अशा प्रकारचा टेन्स आपल्याला समजू शकत नाही. त्यामुळं ज्या क्लॉजमधून आपल्याला टेन्स समजू शकत नाही त्या क्लॉजला नॉन फायनाईट क्लॉज म्हणतात. आणि तिसरं, हा शब्द पहा, ऑफ, हे प्रेपोजिशन आहे, कंपल्सरीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे आपण, प्रेपोजिशन. तर प्रेपोजिशन पासून काय बनतं, prepositional phrase. prepositional phrase. तर पोस्ट मॉडिफिकेशन हे 3 प्रकारचं असू शकतं. एक तर तो रिलेटिव्ह क्लॉज असू शकतो, नॉन फायनाईट क्लॉज असू शकतो, किंवा प्रेपोजिशनल फ्रेज असू शकतं. ओके, सो दिस इज अबाउट नाउन फ्रेज. याची काही उदाहरणं सुद्धा आपल्याला पाहावी लागतील, त्यानंतर आपल्या हे लक्षात येईल. ओके, तर हे लिहून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. तर या लेक्चर पुरते हे ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आणखी थोडे उदाहरणं घेऊया आणि ते थोडं समजून घेऊया नाउन फ्रेज. थँक्यू.